हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. मंडळी, आजचा आपला व्हिडिओ कुठलाही गार्डनिंग रिलेटेड नसून आज आपण निघालो आहोत ते म्हणजे पुण्यातील बहुप्रतिष्ठित एम्प्रेस गार्डन फ्लावर शोला. हे फ्लावर शो जो आहे तो 2025 मधलं हे प्रदर्शन 24 ते 27 जानेवारी या दरम्यान मध्ये आहे. तसंच या ठिकाणीची जी एंट्री फी आहे ती आहे 60 रुपीज. त्यानंतर एंट्री केल्यावर आपल्या समोर नयनरम्य आणि सुंदर असे दृश्य आपल्या नजरेस भरत असतात. चला तर मग एंट्री नंतर तुम्हाला मी या एम्प्रेस गार्डन मध्ये कुठे कशा प्रकारचे आणि किती प्रकारचे फुलांचं प्रदर्शन आहे ते संपूर्ण दाखविणार आहे. मंडळी, थोड्या फ्लावर शो सोबत थोडी माहिती देखील जाणून घेऊया. साधारण 1890 पासून वेस्टर्न इंडिया यांनी ॲग्रो हॉर्टिकल्चर सोसायटीने हे प्रदर्शन आयोजित करत असते. यंदा 24 ते 27 जानेवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 7:30 वेळेपर्यंत हे प्रदर्शन लोकांसाठी खुले असणार आहे. तसंच या प्रदर्शनामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश आणि देशभरातील वेगवेगळे असे नर्सरी मालकांनी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. मंडळी, हे पुष्प प्रदर्शन अतिशय सुंदर असून हे एम्प्रेस गार्डन मध्ये दिवस जसं सणासारखे वाटत आहेत. नवीन फुले, फळे, नवीन तंत्रज्ञान यांच्या मदतीने नर्सरीचे येथे वेगवेगळे असे प्रदर्शन मांडलेले आहे. ही सर्व संस्था निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम करत असून हा वारसा पुढे चालत राहावा यासाठी नवीन तरुण पिढी येत आहे त्यांच्यासाठी देखील ही खूप छान प्रकारे आणि चांगली गोष्ट आहे. पूर्वी ब्रिटिश भारतामध्ये सोल्जर्स गार्डन म्हणून ओळखले जाणारे हे गार्डन ऑफ ड्युटी सैनिकांसाठी एक आश्रयस्थान होते. राणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ नंतर त्याचे नाव एम्प्रेस गार्डन ठेवण्यात आलेले आहेत. यात 180 ते 200 वृक्षांच्या वेगवेगळ्या अशा जाती आहेत. मंडळी, हे प्रदर्शन पाहण्याचा आनंद लाखो लोक घेत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागील प्रयत्न आहे. गार्डनमध्ये नवीन सुधारणा आणि बदल देखील या ठिकाणी पाहण्यात आले. तसंच या फ्लावर शो मध्ये विविध पद्धतीने फुलांच्या सजावटी आणि विविध प्रकारच्या फुलांच्या रचना तसंच स्पर्धकांनी बनवलेले विविध प्रकारचे बोन्साय झाडे देखील या ठिकाणी पाहण्यात आले. मंडळी, या ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉइंट देखील बनविण्यात आलेले होते. तसंच वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या वेगवेगळ्या रचनांमध्ये खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी त्यांनी मांडणी केलेली होती. तसंच पुण्यासह इतर राज्यातील अनेक नर्सरींचा समावेश या ठिकाणी पाहण्यास मिळाला. फुलांची कलात्मक मांडणी, फळे व भाजीपाला यांची देखील त्या ठिकाणी स्पर्धा होती. त्यानंतर आकर्षक पानांच्या कुंड्या, बागेतील विविध साहित्य ठेवण्यात त्या ठिकाणी आलेले होते. तसंच विविध जातीच्या 2.5 लाख फुलांचा प्रदर्शनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी गावरान हुरडा पार्टीचा देखील लाभ नागरिकांना घ्यायला मिळत आहे. आम्ही सकाळी 9 वाजेच्या दरम्यान गेलेल्या असल्यामुळे या ठिकाणी भरपूर अशी गर्दी नव्हती, पण खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य या ठिकाणी पाहण्यास मिळत होते.
मंडळी, प्रिमुला, पिटुनिया यांसारखे विंटरचे हे बेस्ट फ्लावरिंग प्लांट्स आहे आणि यांची खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी रचना करण्यात आलेली होती। तसंच हे फ्लावर शो पाहिल्यानंतर या ठिकाणी भरपूर असे स्टॉल आहेत आणि नर्सरी देखील आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे जे सीझनल प्लांट्स आहेत किंवा सीझनल फ्लावरिंग प्लांट आहे यांची तुम्ही शॉपिंग करू शकतात। अगदी 15-20 रुपयापासून तर 300-400 रुपयापर्यंत वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला भरपूर असे प्लांट या ठिकाणी खरेदी करता येणार आहे। त्यासोबतच वेगवेगळे जे काही बागकामाचे साहित्य असतात, त्यानंतर वेगवेगळे जे पॉट्स असतात, तसंच वर्मी कंपोस्ट, वेगवेगळे कंपोस्टचे प्रकार, भरपूर असे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सो तुम्हाला देखील अशी सुंदर प्लांट्स किंवा असे सुंदर फ्लावरिंग प्लांट्स तुमच्या घरी हवे असतील तर नक्कीच या ठिकाणाहून तुम्ही शॉपिंग करून घेऊन जाऊ शकतात। मी देखील या ठिकाणाहून वेगवेगळे 3 ते 4 प्रकारचे प्लांट्स आणलेले आहेत, ते देखील नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मंडळी, 1.5 ते 2 महिन्यापूर्वी जे प्रीमियर फ्लोरिकल्चर आणि हॉर्टिकल्चर शोकेस पुण्याच्या ॲग्रिकल्चर ग्राउंडवर झालेलं होतं, त्या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केला होता। त्यावेळेस मला बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की मॅडम तुम्ही खूप व्हिडिओ लेट पोस्ट केला म्हणून। सो आज मी संडेलाच व्हिजिट केलेली होती आणि आजच्या आज हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे। मंडळी, अशा प्रकारचं जे फ्लावर शोचं प्रदर्शन होतं हे देखील मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं आणि हा छान प्रकारचा योग जो होता तो आज मला घडून आलेला होता। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा असं मला वाटत होतं, जेणेकरून तुम्हाला देखील या फ्लावर शोचा आनंद घेता यावा आणि तुम्ही देखील हा फ्लावर शो मिस करणार नाही। मंडळी, हे फ्लावर शो दरवर्षी असते। ज्यांनी या वर्षी मिस केले किंवा ज्यांना ह्या उरलेल्या 2 दिवसात देखील जायला जमणार नाही, त्यांनी मात्र नेक्स्ट इयर अजिबात मिस करू नका। ज्यांना बागकाम करण्याची आवड असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त बाग प्रेमींपर्यंत देखील नक्की पोहोचवा, ही माझी तुम्हाला मनापासून नम्र विनंती आहे। मंडळी, या ठिकाणी हे जे काही सर्व सुंदर सुंदर अशी फुलं तुम्हाला दिसत आहे, सो या प्रकारची सर्व प्लांट्स तुम्हाला त्या ठिकाणी जे स्टॉल लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकतात। भरपूर साऱ्या व्हरायटी त्यांनी सेल करायला ठेवलेल्या आहेत। सो जसा आनंद आपल्याला या एम्प्रेस गार्डनमध्ये घेण्यात मिळत आहे, तसाच आनंद आपण आपल्या घरी देखील घेऊ शकता। सो तुम्ही अगदी 15 ते 20 रुपयामध्ये या प्रकारचे जे फ्लावरिंग प्लांट्स आहे त्यांची देखील तुम्ही या ठिकाणी शॉपिंग करू शकतात आणि घरी देखील घेऊन जाऊ शकतात। मंडळी, एम्प्रेस गार्डन फ्लावर शो हे एक आकर्षक आणि समृद्ध असा अनुभव या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत असतो। त्यासोबतच या ठिकाणी आर्ट गॅलरी देखील लावण्यात आलेली आहे। खूप सुंदर असे पेंटिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्यांचे रेट देखील त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। पण खूप सुंदर म्हणजे खूप छान प्रकारे मंडला आर्ट वगैरे देखील त्या ठिकाणी अशा फ्रेम्स आहेत, तसेच स्केचेस वगैरे देखील त्या ठिकाणी काढून मिळत होते। त्यानंतर या ठिकाणी हे आहे बोन्साई प्रदर्शन, मी मगाशी म्हटलेली होती। सो खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातील स्पर्धकांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचे प्राइजेस देखील काढण्यात आलेले होते। त्या ठिकाणी त्यांनी लेबलिंग केलेलं होतं की कुठल्या झाडाला त्यांनी फर्स्ट प्राइज दिलेलं आहे, कुठल्याला सेकंड दिलेलं आहे। सो ते देखील खूप छान प्रकारे या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। मंडळी, एम्प्रेस गार्डन फ्लावर शोचा एक समृद्ध असा अनुभव तर आपण अनुभवतच होतो, त्यासोबतच फुलांच्या प्रदर्शनाची दीर्घकालीन परंपरा या ठिकाणी साजरी करत असताना निसर्गाच्या सौंदर्याचे साक्षीदार होण्याची संधी मात्र आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। तुम्ही देखील फुलांचे शौकीन असाल आणि पुण्यात शांततापूर्ण प्रवास शोधत असाल तर हा प्रोग्राम अजिबात चला तर मग मंडळी, या ठिकाणी एम्प्रेस गार्डन फ्लावर शोची 3 ते 4 तासात माझी संपूर्ण सैर झालेली होती। त्यासोबतच या ठिकाणी मी हुरडा पार्टीचा देखील लाभ घेतलेला होता आणि संधीचं सोनं करणं म्हणजेच अगदी कमी रेटमध्ये छान छान अशा प्लांट्सची देखील शॉपिंग केलेली होती। ती शॉपिंग तर तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ पाहावा लागणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ माझा पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी YouTube गार्डनिंग
चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरीलचं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक मराठी गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला, तसंच व्हिडिओतील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि कमेंट करायला तर त्याहूनही कंजूसी करू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय.